गावातून मुंबईला जायचं म्हटलं तर पाय गावातून निघत नाही. त्याचं कारण असं की गावात आपण फार कमी वेळा येतो आणि ते पण असं काहीतरी कारण असेल. सण आणि महोत्सव, उत्सवाच्या वेळेस आपण येतो. त्याच्यातही आपण 2 ते 3 दिवसाच्या सुट्ट्या काढून येतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचा आपण प्लॅन करतो. त्याच्यामुळे एका धड गोष्टीचा आनंद आपल्याला घेता येतो. ही गोष्ट जरी आपल्याला समजली तरी ह्याचं आपल्याकडे उत्तर काहीच नसतं. आपण आता ज्या बोगद्यातून चाललोय हा कशेडी घाटाचा बोगदा आहे. पहिला हा घाट ज्यावेळी होता ना त्यावेळी हा घाट पार करण्यासाठी जवळजवळ 2 ते 2.5 तास इतका वेळ लागायचा. पण आता हा फक्त एका मिनिटामध्ये पार होतो. इकडे बोगदा क्रॉस झाला आणि आम्हाला पुढे जाऊन एका माकडाची बॉडी भेटली. पहिला आम्हाला वाटलं की जिवंत आहे म्हणून आम्ही त्याला उचलायला गेलो. पण भाऊ जवळ गेला बघायला तर त्याच्या अंगात जीव नव्हता. पण मग आपण म्हटलं रोडच्या मध्यंतरी ठेवून त्याच्या अंगावरनं गाड्या जाणार आणि मग ते बॉडी पूर्ण छिन्न विच्छिन्न होणार. त्याच्यापेक्षा त्याची बॉडी उचलून आपण डिवायडरच्या इकडे ठेवू जंगला साईडला. लोकांना फक्त ही एकच विनंती आहे बाबांनो, अशा कुठच्या जंगलाच्या साईडने जे हायवे जातात आपले तिकडनं जाताना ना थोडीशी गाडीची स्पीड कमी ठेवा जेणेकरून ह्या अशा मुकप्राण्यांचा जीव जाणार नाही. हॅलो नमस्कार. आपण आहोत महाड मुंबई गोवा महामार्गाला. ही जी दिशा जाते ही कोकणात जाते. इकडून इकडे आलो. ही जी आहे पुणे किती दाखवते पुणे दाखवते 122 किलोमीटर. आपल्याला जायचं आहे पुण्याला. 122 किलोमीटर आपलं आहे. आपण जिथे जातो भीमाशंकरला ते आहे जवळजवळ 170 किलोमीटर आहे. आपण महाराष्ट्रातले संपूर्ण भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यातले 3 महाराष्ट्रात आहेत. तर ते 3 ज्योतिर्लिंग आपण आज फिरण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आज भीमाशंकरला जाऊन हॉल्ट करणार आहे. उद्या कृष्णेश्वरला जाणार आहे. त्याच्यानंतर परवा जाणार आहोत भीमाशंकरला आता त्या कृष्णेश्वर उद्या आणि त्र्यंबकेश्वर नाशिक ते करणार आणि मग मुंबईला रिटर्न जाणार. तर हे 3 ज्योतिर्लिंग आपण या संपूर्ण ह्याच्यात करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर चला आता. ऊन एक तर प्रचंड आहे. मी डोक्याला पण ते काळा कपडा बांधला आहे आणि हेल्मेट वगैरे घातलं आहे. अक्षरशः ऊन सहनच होत नव्हतं म्हणून आम्ही ते महाडची तिथे थांबलो. तिथे या दुकानामध्ये पाणी प्यालो थंड. आणि आता इकडनं आपण 170 किलोमीटर आहे. संध्याकाळी 7:30चा टायमिंग दाखवला आहे आपल्याला पोचायचा. वाटेमध्ये जरा रस्ता चांगला असेल तर दाखवतो, नाही तर मग पुढे कुठे ते हॉल्ट घेऊ. तिथे मग तुम्हाला भेटूया. कोकणात प्रामुख्याने भात पिकवला जातो आणि आता आपण मार्च महिन्यात आलो. त्याच्यामुळे आपल्याला इथे पूर्ण जे शेत आहे हे रिकामी दिसते. आता हे एप्रिल मे महिन्यामध्ये याची भाजणी केली जाईल आणि पाऊस पडण्याच्या आधी शेतीची जितकी कामं आहेत तितकी सगळी पूर्ण करून घेतली जातील. त्यानंतर पाऊस पडला की मग भात लावायला त्यांचं चालू होईल. त्याच्याबद्दल आपल्याला काही जास्त माहिती नाही. पण आत्ताच जी झाडं इतकी हिरवीगार आपल्याला दिसतात याचा अंदाज आत्ता घेऊ शकतो की मार्च महिन्यामध्ये जर काही इतकी आजूबाजूची परिसर इतका सुंदर दिसतो तर मग पावसाळ्यात किती सुंदर दिसत असेल. या घाटामध्ये एका साईडला रायगड किल्ला आहे तर दुसऱ्या साईडला प्रतापगड देखील आहे. प्रतापगड आणि रायगड हे दोन्ही किल्ले जे आहेत ना हे साधारण 30 ते 40 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहेत दोन्ही किल्ले. आणि दोन्ही किल्ले अत्यंत सुंदर आहेत पाहण्यासाठी. एकदा नक्की तुम्ही ह्या किल्ल्यांवरती जाऊन बघा किती सुंदर हे आहे. आता आपण हा घाट चढतोय. हा भोर घाट आहे आणि ह्या घाटाच्या एकदम माथ्यावरती देखील एक कावळा किल्ला म्हणून आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगेनच.
आता आपण घाटाच्या एकदम टॉपवरती आलो आहे. इकडनं जर आपण पाहिलं तर आपल्याला पूर्ण महाड शहर दिसतं. एकीकडे आपल्याला रायगड किल्ल्याचं देखील हे दिसतं, म्हणजे रायगड किल्ला देखील दिसतो. आणि ह्याच घाटावरती महाराजांनी त्या काळामध्ये एक कावळा किल्ला म्हणून त्यांनी बांधला होता. इंग्लिशमध्ये इंग्रज लोक त्याला वॉच टॉवर असं म्हणतात. कोकण ते पुणे इकडनं व्यापारी लोक जे येणं जाणं करायचे, त्या लोकांच्या संरक्षणासाठी म्हणजे रक्षणासाठी हा वॉच टॉवर बांधला होता. याचे दोन भाग होते. एका बाजूने कोकण संपूर्ण दिसायचा, तर दुसऱ्या साईडने पुणे. दुसऱ्या साईडला जो मीरा देवधर डॅम्प आहे, तो त्यावेळी तर नव्हता महाराजांच्या काळामध्ये देखील, पण त्यावेळी तर ती साईड संपूर्ण दिसायची. हे आहे कावळा किल्ल्याची इथे साईड. हा जो झेंडा लागलाय ना, हा या कावळा किल्ल्याचा साईड आहे. आता आपण पूर्ण घाटाच्या एकदम टॉपवरती आलो. इथे भोर पोलीस स्टेशन देखील आहे. भोर घाट ची हद्द आपली आता सुरू झाली. हे जे आहे वाघजाई मंदिर आहे, हे पूर्ण घाटाच्या एकदम टॉपवरती आहे. आणि इकडनंच एक वाट कावळा किल्ल्याची इथे जायला देखील भेटते. इथे तुम्ही पाहू शकता, एका साईडला महाड पूर्ण दिसतो, तर ह्याच डोंगराच्या पलीकडे म्हणजे दरडच्या साईडला हे बघा, इथे पुण्याची साईड दिसते. हे असे दोन्ही साईडनी लक्ष ठेवायसाठी तो वॉच टावर बांधला होता. रस्त्यावरती बाईक घेऊन आलो आणि खराब रस्ते भेटले नाही. हे असं कधीच कुठच्या मोटर ब्लॉगिंग करणाऱ्या व्यक्तीसोबत झालं नाही. मग ते लेह लडाख साईडला जाणारे लोक असो किंवा मग कोकणातले लोक असो. आम्ही लेह लडाखला जाऊ शकत नाही ना, म्हणून देवाने असं ठरवलं की आम्हाला अशा रस्त्यावरनं गाडी चालवायला द्यायची जिथे लेह लडाख सारखे खड्डे आणि खाचखळगे असतील. तर ते जाऊ दे. आता आपल्या ट्रॅव्हलिंगचा भाग आहे. सगळेच रस्ते काय आपल्याला चांगले भेटणार नाही. पण आपल्या उजव्या साईडला जो आहे तो आहे नीरा देवधर डॅम. हा इकडनं ह्याची सुरुवात होते, म्हणजे जिकडे घाट आपण उतरतो तिकडनं ह्याची सुरुवात होते. आणि हा जवळजवळ 16 किलोमीटर लांबचा आहे. हा डॅम 1985 साली बांधायचं काम चालू झालं. ते 2007 याचं काम पूर्ण झालं. पण त्याच्यानंतर देखील हे आजूबाजूचे जे डोंगर आहेत हे सर्व लाल मातीचे आणि एकदम बुळबुळीत माती बोलतात ना, चिखलवाली, तसे. पावसाळ्यात फक्त पाणी खाली नदीमध्ये जात नाही, तर माती देखील जाते. तर वेळोवेळी त्या लोकांना ह्या डॅम्पमधली माती, गाळ जो बोलतो ना आपण, तो देखील बाहेर काढावा लागतो. नाहीतर जमिनीची लेवल जी आहे ती वाढत जाते आणि मग पाण्याचा जो साठा आहे तो कमी होत जातो. 2023 जवळजवळ 1.5 वर्ष याचा गाळ उपसण्याचं काम चालू होतं.
मगापासून आपण तो सुंदर नजारा इकडे दाखवत होतो, खराब रस्ता आणि ही नदी. तर ही नदी नव्हती, तर हा डॅम्प होता. ह्या डॅमचं नाव आहे नीरा देवघर डॅम्प. हा इतका मोठा डॅम्प आहे, म्हणजे हा डॅम्प जवळजवळ 16-17 किलोमीटर आधीपासून तिकडनं स्टार्ट झाला. म्हणजे जिकडनं स्टार्ट झाला तिकडनंच आपण आलो. आता हा इथे समाप्त झाला आहे. आता कुठे जाऊन हा थोडासा चांगला रस्ता आपल्याकडे भेटला आहे. इथे सनसेटचा आपण मजा घेतो. सूर्योदय व्हायच्या आधी आपण निघालो, आता सूर्यास्त व्हायला आला आहे ना. आपल्याला पोचायला रात्री 11:30चा टायमिंग दाखवलं आहे. मागे जवळजवळ 35 ते 40 किलोमीटरचा रस्ता खराब होता, त्याच्यामुळे वेळ लागला खूप. आणि आमची अशी हालत खराब, धूळ धूळ धूळ, खूप घाणेरडा रस्ता होता. म्हटलं इथे बघितला, म्हटलं थांबून जरा दाखवूया ना. आता या मार्गाने निघूया. हॅलो, नमस्कार. ही आहे इंद्रायणी नदी आणि आता आपण आहोत आळंदीमध्ये. तर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना की आपण आळंदीमध्ये काय करतोय. आपण जाणार होतो भीमाशंकरला. तर गोष्ट अशी झाली की आम्ही आमच्या एका माहिती काढलेली की भीमाशंकर बंद आहे का चालू आहे. पहिला कळालं भीमाशंकरचं देऊळ बंद आहे, आतमध्ये काय ते दुरुस्तीचं काम चालू आहे म्हणून बंद आहे. मग आम्ही भीमाशंकर कॅन्सल केलं, पण 2 दिवस आधी कळालं की भीमाशंकर चालू आहे, म्हणून आम्ही परत आपल्या ह्याच्यामध्ये भीमाशंकरचं हे ॲड केलं की 3 ज्योतिर्लिंग होऊन जातील आपल्या ह्याच्यामध्ये. म्हणून मग आता कृष्णेश्वरला जायच्या आधी भीमाशंकरला हॉल्ट घ्यायचा होता. अर्ध्या वाटेत आलो आणि एका हॉटेलला बुकिंग केलेली ऑनलाईन. तर तो बोलतो साहेब बुकिंग तर भेटेल, पण देऊळ बंद आहे 10 एप्रिलपर्यंत, येऊन काय करणार. देवळाचं तर काय दर्शन घेऊ शकत नाही आणि मुखदर्शन वेगळं असं काय प्रकार नाही आहे तिथे. आता अर्ध्या वाट्यात येऊन अडकलो. कृष्णेश्वर पण लांब, भीमाशंकरला जाऊन फायदा नाही. मग आम्ही म्हटलं वाटेमध्ये आळंदी पडतं, तर मग आता आम्ही इथे आलो. 8 वाजता इथे पोचलो. दर्शन वगैरे सगळं झालं. दर्शन घ्यायला लेट झाला, मग इथेच हॉटेलमध्ये व्हेज चायनीज खाल्लं आणि इथे थोडं थांबलो आहे. उद्या सकाळी कृष्णेश्वरला इथून निघू, जायसाठी 5 वाजता निघू. साधारण 12:30-1 वाजेपर्यंत तिकडे पोचू कृष्णेश्वरला. तर आपले 3 जे ज्योतिर्लिंग होते महाराष्ट्रातले 3 ज्योतिर्लिंग, त्यातले 1 कॅन्सल झालं. आता 2 आहेत. भीमाशंकर कॅन्सल झालं. आता कृष्णेश्वर आणि नाशिकचं त्र्यंबकेश्वर. तर उद्या कृष्णेश्वरला हॉल्ट घेऊया आणि परवा त्र्यंबकेश्वरला जाऊया. तर आता जाऊया हॉटेलमध्ये. तिकडे ह्या नदीच्या पलीकडे आमचं रूम घेतलं हॉटेलमध्ये राहायला. उद्या सकाळी बाईकवरती रेडी झाला ती भेटूया.